Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती झालेलंच आहे की महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2020 आणि 21 या करिता या कोरोनाच्या महामारी निमित्त आपल्या अभ्यासक्रमामधला म्हणजे इयत्ता आपण 10वी आणि 12वीचा विचार करणार आहोत. या इयत्तेमधील काही पोर्शन अभ्यासक्रमामधला काही भाग म्हणजे 25% पोर्शन त्याने कमी केलेला आहे. तो नेमका कोणता केलेला आहे याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. परंतु हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड पर्यंत बघा. याच्यामध्ये इयत्ता 10वी इंग्लिश मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम म्हणजे लोअर लेवल आणि हायर लेवल आणि त्याचप्रमाणे 12वीच्या इंग्लिश विषयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. चला तर आपण सुरुवात करूया. मराठी मीडियम म्हणजे लोअर लेवल माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 याच्यापासून सुरुवात करूया. याची इंडेक्स आपल्याला समोर दिसते. एकूण 4 युनिट आहेत आणि प्रत्येक युनिटमध्ये जवळपास 5-5 टॉपिक्स आहेत. 5 or 6, काही मध्ये 6 पण आहेत. आता यामधून कोणता पोर्शन रिड्यूस केलेला आहे तो बघतोय. शासनाने इथे दिलेले या प्रकारचा चार्ट त्यांनी दिलेला आहे. माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 सिलेबस रिड्यूस्ड फॉर अकॅडमिक इयर 2020-21 25%. तर यामध्ये लेसन्स 4.2, 4.3, 4.5 अँड 4.6 म्हणजे एक कविता 4.3 कॅप्टन माय कॅप्टन ही पोएम आणि 3 लेसन्स कमी केलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा पेज नंबर दिलेला आहे की कोणकोणते पेज नंबर आहे की त्या पेज नंबर वरचा जो पोर्शन आहे तो नसणार आणि डिटेल्स रिडक्शन इथे दिलेलं आहे की वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज मधल्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत किंवा हे डिटेल. पण आता काय होतं हे बघितल्यानंतर थोडं विद्यार्थी तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. म्हणून आपण तो धड्या आता उदाहरण 4.2 आहे की त्याच्यामधले ऍक्टिव्हिटीज आपण बघूया. कोणत्या ऍक्टिव्हिटीज रिड्यूस कमी केलेल्या आहेत आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीचे आपल्याला प्रिपरेशन करायचं. चला तर आपण पुढे बघूया. इथे बघा 4.2 आहे. हा टॉपिक रिड्यूस केलेला आहे पण याच्यामध्ये भोली हा टॉपिक आहे. पण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत की वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या चिटचॅट ऍक्टिव्हिटीज असतात आणि ऍक्च्युअली दिस ऍक्टिव्हिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर रायटिंग स्किलसाठी खूप इम्पॉर्टंट ह्या ऍक्टिव्हिटीज असतात. उदाहरणार्थ डायलॉग रायटिंगसाठी किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जे आहे वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल यासाठी इम्पॉर्टंट आहे. जरी हा टॉपिक 4.2 रिड्यूस केला असला तरी याच्यामधले जे चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आहेत 1, 2 या तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. फक्त याच्यामधली एक ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेली आहे. ते मी तुम्हाला रेड याच्यामध्ये दाखवले बघा. पिक आउट हिंदी वर्ड्स यूज इन द स्टोरी रिटर्न इन इंग्लिश ही जी ऍक्टिव्हिटी आहे 2nd नंबरची ती कमी केलेलं आहे. त्याचा अभ्यास करायचा नाही. पण वरची जी आहे 1 आणि 3 ही ऍक्टिव्हिटीज यू हॅव टू प्रिपेअर याची तुम्ही सराव करू शकता की हे जनरल ऍक्टिव्हिटीज आहे की रायटिंग स्किलसाठी किंवा लँग्वेज स्टडीसाठी याचा फायदा होतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये ही जी भोली जो लेसन आहे पूर्णपणे काढून टाकलेला आहे. ठीक आहे. लेसन नसेल. आता इंग्लिश वर्कशॉप मधले कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज काढल्या, ज्या ज्या अशा लाईन्स रेड लाईन्स तुम्हाला काढलेल्या ओढलेल्या दिसतात समोर तो पोर्शन नाहीये. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी 1, 2 या नाहीयेत, त्यानंतर 3 नाहीये, 4 नाही, कारण या ऍक्टिव्हिटीज त्या लेसनच्या रिलेटेड क्वेश्चन याच्यामध्ये असणार ते घेणार नाहीयेत. 5 नाहीये, 6 नाही. परंतु इथे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत की जे लँग्वेज स्टडी आणि लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर आणि रायटिंग स्किलच्या रिलेटेड त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला असू शकतात. फॉर एक्झाम्पल रिराईट द सेंटेन्स गिवन बिलो ऍज पर द गिवन डिग्री ऑफ कम्पॅरिझन. जो चेंज द डिग्रीचा हा शी रिलेटेड हा टॉपिक ग्रामरचे तो असेल. करेक्ट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स फोकस ऑन द वर्ब अँड सब्जेक्ट. सो की हा सुद्धा लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरशी रिलेटेड हा टॉपिक असेल. त्यानंतर इथे रायटिंग स्किल्सशी रिलेटेड इंटरव्ह्यू आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट बिगिनिंग या टॉपिक्स असणार आहेत, त्या तुम्ही प्रिपरेशन करायचे आहेत. लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरशी रिलेटेड हा टॉपिक जो आहे. रिराईट द फॉलोइंग इनडायरेक्ट स्पीच
हे तुम्हाला असणार आहे. म्हणजे तो टॉपिक रिड्यूस केला, कमी केला, परंतु त्याच्यामध्ये जे रायटिंग स्किल आणि ग्रामरच्या रिलेटेड आणि ग्लोसरी वर्डच्या रिलेटेड ज्या टॉपिक्स आहेत ते तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे, त्याची तयारी करायची. ठीक आहे. त्यानंतर जो कमी केलेला भाग एक पोएम आहे ती म्हणजे 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्रिपरेशन करायची आहे. हे जनरल असतात. ठीक आहे. तुम्हाला जसं माहिती झालेलंच असणार आहे. ठीक आहे. चिटचॅट ऍक्टिव्हिटी असणार आहे. सेकंड पॉइंट हा पण याच्यामध्ये असेल. याच्यामध्ये जी पोएम आहे ती काढून टाकलेली आहे. पोएमवरचं ऍप्रिसिएशन नसेल, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन नसतील. इंग्लिश वर्कशॉपमध्ये 1, 2, 3 या ऍक्टिव्हिटीज नाहीयेत. तुम्हाला ज्या लाईन्स ओढलेल्या दिसतात त्या नसणार आहेत. त्यानंतर 4, 5, 6, 7 या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला नसणार. 9, 10, 11 म्हणजे याच्यामध्ये वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज सोडल्या तर बाकी कोणत्याही ऍक्टिव्हिटीज या पोएम मधून येणार नाहीत. ही पोएम पूर्णपणे काढून टाकलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो रिड्यूस केलेला आहे तो म्हणजे 4.5 जॉन ऑफ आर्क. एक लेसन आहे, स्टोरी आहे, तो रिड्यूस केलेला आहे. पण त्याच्यामधल्या चिटचॅट ऍक्टिव्हिटीज तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल डिस्कस इन ग्रुप वेदर यू शुड लाईक टू जॉईन आर्म फोर्स. आर्म फोर्सला तुम्हाला जॉईन करायला आवडेल का, आवड नसेल तर का आवडेल. म्हणजे हे डायलॉग रायटिंगचा जो क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 5B मध्ये, इथे तुम्हाला युजफुल आहे ना. डिस्कस किंवा सेकंड ऍक्टिव्हिटी डिस्कस इन ग्रुप्स पेअर्स मेक अ लिस्ट ऑफ वेपन्स यूज इन द ओल्ड टाइम्स अँड द प्रेझेंट टाइम्स. हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये याचा रायटिंग स्किल मध्ये यूज होतो. म्हणजे या ऍक्टिव्हिटीची प्रिपरेशन वॉर्मिंग किंवा चिटचॅट ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही तयारी करायची आहे. ठीक आहे. मग परंतु ही पोएम जॉन ऑफ आर्क हा लेसन तुम्हाला अजिबात नसणार. त्याच्यामध्ये रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते एकही देखील नसेल. इथे इंग्लिश वर्कशॉपमध्ये कोणकोणते नसतील, 1, 2 या ऍक्टिव्हिटीज नसतील, 3 नाहीये, 4 नाहीये, 5 नाहीये, 6 नाहीये, 7 नाहीये. परंतु जी येतं नंतर लँग्वेज स्टडी स्टार्ट होतो. लँग्वेज स्टडी मीन्स इट इज अ ग्रामर आहे. हे तुम्हाला असणार आहे. फॉर एक्झाम्पल मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस अफॉर्मेटिव्ह विदाउट चेंज द मिनिंग. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स अफॉर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. चेंज म्हणजे विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. हाऊ टू मेक निगेटिव्ह, हाऊ टू मेक अफॉर्मेटिव्ह ग्रामरच्या रिलेटेड भाग हा तुम्हाला असणार आहे. ही तयारी करू शकता. किंवा बी मधील फिल इन द ग्रुप ऑफ द टेबल. हे जे वर्बच्या रिलेटेड वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, ग्लोसरीच्या रिलेटेड. सो जे पॅसेज मध्ये A3 क्वेश्चन असतो तो याच्याशी रिलेटेड असतो, हा तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सविस्तरपणे इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो आहे. नेक्स्ट टॉपिक जो रिड्यूस केलेला आहे 4.6 जो लास्ट लेसन आहे, अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. याच्यामधल्या पण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी, चिटचॅट ऍक्टिव्हिटीज तुम्हाला असतील, पूर्ण आहेत सगळ्या. परंतु हा लेसन पूर्णपणे रिड्यूस केलेला आहे, काढून टाकण्यात आलं आहे. पण याच्यामधल्या इंग्लिश वर्कशॉप मधल्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज काढलेल्या आहेत नसणार तुम्हाला. 1, 2, 3 या ऍक्टिव्हिटीज नसणार. 1 to 8 पर्यंत ऍक्टिव्हिटीज तुम्हाला नाहीयेत. 4, 5, 8 मध्ये झालेला आहे. परंतु 9 ही ऍक्टिव्हिटी जी आहे तुमच्या लेटर रायटिंगच्या रिलेटेड आहे, ती तुम्हाला असणार. रायटिंग स्किलशी रिलेटेड आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 9, इमॅजिन दॅट युअर स्कूल. एक ऍप्लिकेशन टाइप यू हॅव टू राईट हिअर वन ऍप्लिकेशन. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला असेल. देन 10 ऍक्टिव्हिटी नंबर 10 का आहे, देर इज अ नो शॉर्टकट टू सक्सेस. तो एक्सपांड आयडियाज वगैरे जो आहे तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये, तो याच्याशी रिलेटेड. ठीक आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडी, परत प्रिफिक्स, सफिक्स, हे रूट वर्ड्स, हे स्टार्टिंगचा जो 10 मार्क्स जे तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये याचा यूज होतो. ही लँग्वेज स्टडीची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. त्यानंतर परत ग्रामरची वेदर द प्रेडिक्टेड सेंटेन्स बिलो कंटेन ऑब्जेक्ट्स कॉम्प्लिमेंट ऍडवर्ब. लँग्वेज स्टडी किंवा ग्लोसरीच्या रिलेटेड, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे हे टॉपिक्स तुम्हाला असणार आहेत. ठीक आहे. सो या पद्धतीने जे लोअर लेवल इंग्लिश आता 10th स्टँडर्डचं आहे, ज्याला आपण मराठी मीडियम किंवा हिंदी मीडियमचं इंग्लिश आहे, यामध्ये
हे तुम्ही बुकमध्ये मार्क करून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टडी कराल, आता जसं मी ते दाखवलेलं आहे, ज्या ऍक्टिव्हिटी नाही जर लाईन ओढलेली आहे अशी अशी आडवी लाईन ओढलेली आहे रेड अक्षरामध्ये, ते तुम्ही करून ठेवा. जरी तो टॉपिक रिड्यूस केलेला असला पण त्याच्यामधल्या जे चिटचॅट, वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज किंवा रायटिंग इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे रायटिंग स्किल्सचे आणि लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड जे ऍक्टिव्हिटीज त्या कोणत्या आहेत ते टिक मार्क करून ठेवा. पूर्णपणे तो लेसन अवॉइड करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा लोअर लेवल इंग्लिश बद्दलचा आपण बघितलं. इथे नेक्स्ट आपण इंग्लिश 10th स्टँडर्डचे इंग्लिश कुमार भारती जे हायर लेवलचं इंग्लिश आहे त्याच्याबद्दल. यामध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर तुम्ही बघू शकता ते चार्टमध्ये. युनिट नंबर 1.3 इन्फॉर्मेटिव्ह हे टॉपिकचे नाव दिले आहेत. ऑन द विंग्स ऑफ करेज. याच्यामध्ये बघा ऍक्टिव्हिटीज 1 and 2 वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज 6, 7 जे ऍक्टिव्हिटी 1 and 2 जे वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज आहे अँड ऍक्टिव्हिटी 6, 7, 9, 10 टू बी रिटेन. म्हणजे आता ह्या डिटेलमध्ये तुम्हाला जसं आपण लोअर लेवलचे 10चं बघितलं येथे तेच प्रकार बघा की याच्या 1.3 मधले ऑन द विंग्स ऑफ करेज या लेसन मधला कोणता भाग रिड्यूस केला आणि कोणता भाग रिटेन म्हणजे कंटिन्यू ठेवलेला आहे तो बघूयात आपण. हा 1.3 ऑन द विंग्स ऑफ करेज वॉर्मिंग ऑफ ऍक्टिव्हिटीज असणार आहेत 1. ठीक आहे. You have given some words related to the army, navy and air force and you have to divide all these words. हे डिवाइड करून आपण एक वेगवेगळ्या कॉलम मध्ये ठेवायची असेल. त्यानंतर होमोफोन, होमोग्राफ जे लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड आहे हे तुम्हाला असणारच आहे. राईट दॅट अंडरलाईन होमोग्राफ. सो हे लँग्वेज स्टडी आहे. ठीक आहे. परंतु जे लेसन पूर्णपणे नसेल त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स अजिबात नसतील. आता इंग्लिश वर्कशॉप मध्ये बघा ऍक्टिव्हिटी नंबर 1 नसणार, ऍक्टिव्हिटी नंबर 2 नसेल. सो 1 to 5 पर्यंत ऍक्टिव्हिटीज तुम्हाला नाहीयेत. परंतु ऍक्टिव्हिटी नंबर 6 बिल्ड द वर्ड वॉल विथ द वर्ड रिलेटेड मिलिटरी जे वर्डच्या रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला असेल. ठीक आहे. तर ऍक्टिव्हिटी नंबर 6 आहे. 7 तुम्हाला असणार आहे. 7A B. त्यानंतर 9 तुम्हाला आहे. 8 नाहीये तुम्हाला. 9 तुम्हाला आहे. 9 ऍक्टिव्हिटी कशाशी रिलेटेड आहे? रायटिंग स्किल्सची. डेव्हलप अ स्टोरी सुटेबल टू द कन्क्लुजन गिवन बिलो. सो द स्टोरीज एंडिंग पार्ट इज गिवन अँड यू हॅव टू क्रिएट ऑर डेव्हलप वन स्टोरी. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला असणार म्हणजे रायटिंग स्किलच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत. देन ऍक्टिव्हिटी नंबर 10 विच इज रिलेटेड टू अवर लेटर रायटिंग. इथे यू विश टू जॉईन एनी वन ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस फिल इन द फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा. सो रायटिंग स्किलच्या रिलेटेड त्यामुळे याची प्रिपरेशन करू शकता. सो अशा प्रकारे जे आपण बघितलं 1.3 ऑन द विंग्स ऑफ करेज मध्ये हा पार्ट असेल आणि जे आता मी सांगितलेला पार्ट तुम्हाला नसणार. ठीक आहे. त्यानंतर याच्या मला सेकंड टॉपिक जो आहे 2.6 सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी हा जो टॉपिक आहे इट्स अँड इन्फॉर्मेटिव्ह लेसन. याच्यामधल्या काहीच करू नका. म्हणजे वॉर्मिंग ऑफ ऍक्टिव्हिटीज, चिटचॅट ऍक्टिव्हिटीज जर सोडल्या तर बाकीचे तुम्ही काहीच ब्रेन स्टोर्मिंग ऍक्टिव्हिटीज इथे काहीच करायचे नाहीयेत. ठीक आहे. तो हा पूर्णपणे अवॉइड करा, रिड्यूस करा. त्यानंतर 3.4 पोएम जे आहे द विल टू विन. All the activities given in the poem are repeated, so whole poem to be reduced. पूर्ण पोएम ही पण रिड्यूस करायची आहे. ही पण त्याची काहीच प्रिपरेशन करू नका. त्याचप्रमाणे 4.1 पोएम जे दिलेले आहे अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. याच्याबद्दल पण हे सांगितलं की द होल पोएम अलॉंग विथ ऑल द ऍक्टिव्हिटीज गिवन टू बी रिड्यूस ॲज ऑल द ऍक्टिव्हिटीज आर रिपीटेड. तर याच्या पण ऍक्टिव्हिटीज तुम्ही पूर्णपणे रिड्यूस करा. हे नाही प्रिपेअर केलं तरी चालेल, हे करूच नका. परंतु 4.6 जे आहे द गिफ्ट ऑफ मॅगी याच्याबद्दल थोडंसं दिलेलं आहे ते आपण आता बघूया. 4.6 गिफ्ट ऑफ मॅगी. वॉर्मिंग ऑफ ऍक्टिव्हिटीज प्रिपेअर करा. ओके. आता याच्यामधले जे इंग्लिश वर्कशॉप आहे त्यामध्ये 1, 2 ते 9 पर्यंत ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पूर्णपणे अवॉइड करायचे. ठीक आहे. त्याची प्रिपरेशन नाही करायची. परंतु ऍक्टिव्हिटी नंबर 10 जे आहे 10, 11,
12 आणि 13 ही ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्रिपेअर करायचे. 10 मध्ये काय दिलंय, पिक आउट अँड रिराईट द एक्झॅक्ट सेंटेन्स विच इनडायरेक्टली इम्प्लाय द फॉलोइंग. सो वर्डच्या रिलेटेड आहे. देन फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन, हे डब्ल्यूएच क्वेश्चन ग्रामरच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत, हेच तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे याचं. त्यानंतर ऍड अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅगच्या रिलेटेड. सो सप्लाय शॉर्ट आन्सर्स, प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी वर्ब्स, हे सुद्धा प्रिपेअर करू शकता. देन ऍक्टिव्हिटी नंबर 13 काय आहे, पिक आउट इन्फिनिटिव्ज और जिरंड पार्टिसिपल. हे याच्यावरती आपण खूप छान व्हिडिओ केलेला आहे इन्फिनिटिव्ज अँड जिरंड बद्दल. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व्ह करायची आहेत. म्हणजे हे प्रिपरेशन हे तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज म्हणजे या टॉपिक मधले गरजे आहे, ते म्हणजे 4.6 मध्ये द गिफ्ट ऑफ मॅगी मधून. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे हायर लेवल इंग्लिश बद्दलची ही माहिती होती. चला तर आपण बघूया आता आपण कॉलेज, ज्युनियर कॉलेज म्हणजे हे स्टँडर्ड 12 इंग्लिश विभाग भारतीचा कोणता पोर्शन रिड्यूस केलेला आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं 1.5 जो लेसन आहे, द न्यू ड्रेस बाय व्हर्जिनिया वुल्फ, पेज नंबर 43 ते 54 पर्यंत हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे म्हणजे तो तेवढ्या पेज मध्ये हा लेसन आहे. खूप लेंथी लेसन आहे, तो रिड्यूस केलेला आहे कारण हा खूप टाइम कन्झ्युमिंग म्हटलेला आहे. कारण डिफिकल्टी लेवल इज लिटिल बिग हाय, थोडंसं आहे. आता त्याच्याबद्दल काय नोट दिलेली आहे, द एंटायर टेक्स्ट म्हणजे हा पूर्ण जो टेक्स्ट आहे म्हणजे लेसन आहे, धडा, अँड द कॉम्प्रिहेन्शन ऍक्टिव्हिटीज किंवा त्याच्यामधले ज्या लेसनच्या रिलेटेड जे ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्वेश्चन्स असणार आर ओमिटेड म्हणजे रिड्यूस केलं आहे, ते काढून टाकलेले आहेत. बट इथे खूप इम्पॉर्टंट, परंतु रायटिंग स्किल ऍक्टिव्हिटीज, पण रायटिंग स्किल जे जनरल आहे, फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर स्केच अँड एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ह्या ज्या रायटिंग स्किलच्या रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज त्या लेसन मध्ये असणार आहेत, अँड लँग्वेज स्टडी अँड वोकॅब्युलरी रिलेटेडच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, सिनॉनिम सेंटेन्स इन द टेक्स्ट विल बी फॉर सेल्फ स्टडी, ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्रिपरेशन करायचं. जसं आपण वरती 10th मध्ये बघितलेलं आहे, रायटिंग स्किल, लँग्वेज स्टडी अँड वोकॅब्युलरी म्हणजे वर्डच्या रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेल्या लेसन मध्ये असतील त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. असं प्रत्येक टॉपिक मध्ये 1.5 जो रिड्यूस केलेला आहे, 1.7 रिड्यूस केलेला आहे लेसन वाय वी ट्रॅव्हल बाय द सिद्धार्थ पिको आर अय्यर. त्यानंतर 2.7 रिड्यूस केलेला आहे, काढून टाकलेला आहे, शी वॉक्स इन ब्युटी बाय जॉर्ज गार्डन बायरॉन. त्यानंतर 2.8 स्मॉल टाउन अँड रिव्हर्स. सेम त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन नसतील, परंतु रायटिंग स्किल आणि लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड जे ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला त्या प्रिपेअर करायच्या आहेत. ठीक आहे, याच्यावर थोडं डिटेलमध्ये बघूया. 1.5 जे आहे तुम्हाला रिड्यूस केलेला लेसन न्यू ड्रेस, याच्यामधले आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटीची स्टार्टिंगच्या आहेत तुम्ही प्रिपेअर करू शकता. लेसन पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामधले जे ब्रेन स्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे A1, A2 अवॉइड करायचं आहे. A3 तुम्ही प्रिपेअर करू शकता. A4 ग्रामरच्या रिलेटेड आहे. A5 करू नका. A5, 6 नको. मग याच्यामध्ये तुम्ही काय काय प्रिपेअर करू शकता या लेसन मधून, A3, A4 हे दोन ऍक्टिव्हिटीज यू कॅन प्रिपेअर, याची तयारी तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर 1.7 वाय वी ट्रॅव्हल, याच्यामधील तुम्ही आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी यू कॅन प्रिपेअर, हे प्रिपरेशन करू शकता. लेसन पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे. ब्रेन स्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीमध्ये A1, A2 नाही करायची प्रिपरेशन, हे काढून टाकले. परंतु जे नेक्स्ट जे आहे A3, रीड केअरफुली द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम टेक्स्ट अँड अंडरलाईन द फ्रेजेस फ्रेझल वर्ब, हे तुम्ही प्रिपरेशन करू शकता. या सेंटेन्स मधले फ्रेझल वर्ब तुम्हाला अंडरलाईन करा. A4 जे ग्रामरच्या रिलेटेड आहे ते तुम्ही प्रिपरेशन करू शकता. त्यानंतर इथे दिलेलं आहे A5 ऍक्टिव्हिटी आहे, राईट अँड ईमेल टू युअर फ्रेंड, रायटिंग स्किलच्या रिलेटेड आहे, यू कॅन प्रिपेअर. A6 देर इज अ बून इन ट्रॅव्हल अँड टुरिझम करिअर, फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट ऑप्शन इन द फील्ड. सो हे डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग मध्ये और एसे रायटिंगच्या रिलेटेड A3 म्हणजे रायटिंग स्किलच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी यू कॅन प्रिपेअर. A7 सुद्धा प्रिपरेशन करू शकता.
find information about all these things. So then combine two sentence to one you may use. So writing ग्रामरच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी यू कॅन प्रिपेअर. वरची ऍक्टिव्हिटी ती आलेली आहे. सो अशा प्रकारे 2.7 काढून टाकलेला आहे. शी वॉक्स इन ब्युटी. पण आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी जी स्टार्टिंगच्या त्याची तुम्ही तयारी करू शकता. आणि लेसन पोएम पूर्णपणे काढून टाकलेले आहे. त्याच्या रिलेटेड ब्रेनस्टॉर्म ऍक्टिव्हिटी A1 नाहीये, A2 नाहीये. ऍक्टिव्हिटी A1, A2, A3, A4, A5 पर्यंत कोणती ऍक्टिव्हिटी पूर्णपणे अवॉइड करायची. पण A6 जी आहे, फॉर एक्झाम्पल काय A6 दिलं आहे, ब्राउज दॅट इंटरनेट अँड फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ पोएम इन ऑन ब्युटी. जनरल आहे, हे करू शकता प्रिपरेशन याच्याबद्दल. त्यानंतर रिड्यूस केलेला वन मोर टॉपिक इज दॅट इज 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटीज यू कॅन प्रिपेअर. याची तयारी करू शकता. ही पोएम पूर्ण काढून टाकलेली आहे. आणि ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी त्याच्या रिलेटेड A1, A2, A3, A4 ऍक्टिव्हिटीज तुम्ही नाही प्रिपेअर करायची. पण A5 जी आहे, प्रिपेअर द आर्ग्युमेंट फॉर ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक. सो दिस ऍक्टिव्हिटीज आर रिलेटेड टू रायटिंग स्किल यू कॅन प्रिपेअर. याची प्रिपरेशन तुम्ही करू शकता. A6 कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट रिव्हर्स इन महाराष्ट्र. सो यू कॅन प्रिपेअर ऑल these activities because these activities are related to writing skill. Okay, so friends, या प्रकारे थोडक्यात तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आय होप. पण तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट आहे की जे काही त्याच्यामधल्या जे टॉपिक रिड्यूस केलेले आहेत किंवा काढून टाकलेले आहे की ते नेमके काढलेल्या टॉपिक मधून तुम्हाला रायटिंग स्किल आणि लँग्वेज स्टडीचे कोणते टॉपिक्स आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यांना टिक मार्क करून ठेवा आणि त्याची प्रिपरेशन करा. So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.